नगरनगर ध्वजारोहण समिती नागपूर या समितीचा हा एक स्तुत्य कार्यक्रम असं मी म्हणतो. डॉक्टर पाटील, श्री माटे सर, माझे मित्र, शिवणकर माझे मित्र आहे आणि मोठे बंधू आहे. शिवणकर वहिनी या ठिकाणी आहे, कैलास शिवणकर, त्यानंतर चौधरीजी. आपण हा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सुरू केला मागच्या वर्षीपासून. मागच्या वर्षी 26 जानेवारीला मी नागपुरात नव्हतो, पण मला तो कळला आणि म्हटलं चला या पुढच्या वेळेपासून 26 जानेवारीला आपण कुठं जायचं नाही, इथेच राहायचं. तो अनायासी योग आला तर मी बाहेर जायचा. आणि म्हणून आपल्या लोकांचं केलं जे स्वागत आहे, त्याचा जो सत्कार आहे, त्याची काही मजा काही और असते. आपल्याच लोकांची जी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते, तेव्हा ही थाप आयुष्यभर आपल्यासोबत असते. आणि आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. भरभरोनी शब्द दिले मी तुला, का करतेस शब्दांची चोरी. भरभरोनी शब्द दिले मी तुला, का करतेस शब्दांची चोरी. उधळू दे सर्व रंग सगळ्यांना, खोल तुझी शब्दांची तिजोरी. आज मी निःशब्द झालेले आहेत, कारण आपण केलेला हा सत्कार याच्यामुळे सदैव ऋणात राहील. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, मानवतेच्या उद्धारासाठी ज्या ज्या महापुरुषांनी जगाच्या पाठीवर योगदान दिलं, बलिदान दिलं, त्या सर्व महामानवांच्या चरणी मी नतमस्तक होतो. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन आणि ही आपल्या भारताच्या लोकशाहीची, जगातल्या मोठ्या लोकशाहीनी या प्रजासत्ताकाच्या दिनी खऱ्या अर्थानं लोकशाहीला स्वीकारलं. 15 ऑगस्टला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण 1950मध्ये ही लोकशाही खऱ्या अर्थानं लोकांच्या राज्यामध्ये परिवर्तित झाली. त्याआधी आपल्याकडे जे काही कायदे होते ते इंग्रजांनी जे आपल्यावर लादले होते त्या कायद्याप्रमाणे आपला देश चालला. पण 50 नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला मला स्वातंत्र्य, बंधुत्व, एकात्मता या सगळ्या गोष्टी मिळाल्या. माझा धर्म, माझा पंथ, माझा संप्रदाय, माझी व्यक्तिगत उपासना पद्धती, या सगळ्यांना आम्ही लोक आपल्या परीनं त्याचं स्वागत करू शकतो, ते आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो. संविधान दिवस आहे आजचा, आणि तुकडोजी महाराज हे सांगायचे आम्हाला, आमच्या विद्यापीठाचं गीत आहे की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, हे सर्व पंत संप्रदाय अजून वाढून द्या थोडा दे, मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, हे सर्व पंत संप्रदाय एक असुदे, मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, हे सर्व पंत संप्रदाय एक असुदे, मतभेद नसुदे. कारण आम्ही ज्या भारतात राहतो इथं सर्व धर्म समभाव आहे. इथं हिंदूही राहतात, मुसलमानी राहतात, बौद्धही राहतात, ख्रिश्चनही राहतात. सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक आमच्या देशात राहतात. जगातला एकमेव असा देश आहे. बेटा बसून जा ना तू, पाहे किती अँड्रॉइड व्हर्जन आहे जी हे. ओ बेटा बसून जा खाली, हां घे, बसून जा बेटा, जागा भेटते तिथं. म्हणजे स्टेजवर गडबड करण्यापेक्षा सवारलू हाय सवारलू
सवारलू हाय सवारलू. आपलं कीर्तन मी मनोरंजनातून विचार देत राहतो. काय या तरुण मित्र भावांना कीर्तन पटलं पाहिजे. आपल्या कार्यक्रमाची गरज तरुणांना आहे, वयोवृद्ध माणसांना कमी आहे. वयोवृद्ध माणसं तुम्ही सर्व विद्वान मंडळी या, तुम्ही वयानं मोठी या, ज्ञानानं मोठी या. तुम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे, आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करायला पाहिजे. पण आता देशात परिवर्तन जर आणायचं असेल तर तरुणात परिवर्तन आणणं फार महत्वाचं आहे. तरुण जागृत झाला पाहिजे, म्हणून तरुणात परिवर्तन करावं लागेल. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसात परिवर्तन ना होईन तर चालन. नाही तर काही काही लोक म्हणते मी 70व्या वर्षी मटण सोडलो. उपकार केले काय? 70व्या वर्षी मटण सोडलं तर तुनं मटण नाही सोडलं, मटणानं तुला सोडलो. दातच नाही आता तुला, खाशीन काय तू मटण? आता तरुणाची गरज आहे. ऑल द डेव्हलपमेंट अवर नेशन इज टोटली डिपेंड अपॉन युथ जनरेशन. जोपर्यंत तरुण जागृत होत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. मी आज 21 वर्षाचं पोरगाव, मी पाहत राहतो कुठं का चालू आहे, त्याच्यावर आपला कार्यक्रम करत राहतो. ज्या तरुणाच्या खांद्यावर या देशाची धूर आहे. आता आमच्या तरुणातून एखादा भगतसिंग, आमच्या तरुणातून एखादा स्वामी विवेकानंद, आमच्या तरुणातून एखादा शिवाजी महाराज, संभाजी महाराज तयार होण्याची गरज आहे. पण आज तो तरुण कोणत्या दिशेनं चालला? त्या दिवशी परिस्थिती पाहिली ना मी माझ्या कॉलेजमध्ये. कॉलेजच्या संडासात एका पोरानं लिहून ठेवलं, जग चंद्रावर गेलं तुका येतच बसू नाही. पाय रिकाम चोडगा आली उपद्रव, कामधंदे नाही पोरायले. कॉलेजच्या संडासात लिहिलं त्यानं, जग चंद्रावर गेलं तुका येतच बसू नाही. मलाही राग आला, मी पेन काढला आणि मी त्याच्या खाली लिहून आलो, चंद्रावर पाणी नाही म्हणून इथंच बसलो. तुकडोजी महाराज म्हणून सांगायचे, भजनातून वंदनीय महाराज उपदेश देतात की समय को मत गवा भाई, समय अनमोल होता है. समय को मत गवा भाई, समय अनमोल होता है. समय अनमोल होता. थोडा हार्मोनियमही वाढून द्या. हो, कारण तुमच्या हातात बटन आहे, त्या बटणीत लय ताकद आहे. सरकार कोणाचंही येऊ आपल्याला काही घेणदेण नाही. मी नेहमी चॅनल वरून मांडत राहतो की कोणी बी येऊ द्या, निवडून जाऊ द्या, विजयी होनी, विजयी होनी. पण राज्य करावं लागेल हो, घटना भीमाची पाहुनी. राज्य करावं लागेल हो, घटना भीमाची पाहुनी. राज्य करावं लागेल हो, घटना भीमाची पाहुनी. कारण आमचा देश विज्ञाननिष्ठ देश आहे. बाबासाहेबांना संविधान लिहिलं. आजची 26 जानेवारी का बरं महत्वाची आहे? कारण आम्ही सर्व मंडळी विज्ञानाला मानणारी मंडळी आहोत. आमचा देश विज्ञानाला मानणारा देश आहे. आता अंधश्रद्धा आमच्या डोक्यातून गेली पाहिजे, नाही तर आधी अंधश्रद्धा देशात दिसून राहिली, बुवाबाजी कर्मकांड दिसून राहिलं. म्हणून आता आम्हाला या महामानवांच्या विचाराची गरज आहे. कारण अंधश्रद्धा डोक्यातून काढा लागत. नाही तो ओबामा भारतात आले ना बेटा. आता ओबामा भारतात आले तर आमच्या पंतप्रधान साहेबांना कोटी रुपयाचा खर्च केला. कशावर? पोलीस फोर्सवर. सेनेचे जवान लावले ओबामासाठी. का बरं? कारण दहशतवादी हल्ला होऊ नये, कोणती अनहोनी होऊ नये म्हणून पंतप्रधान साहेबांना पोलीस प्रोटेक्शन दिलं. कोणासाठी? ओबामासाठी. ओबामासाठी. कारण विज्ञानाला मानणारी आम्ही मंडळी आहोत. नाही तर हाच जर पहिलेचा जर जमाना असता, दैववादावर जर आधारित जर आम्ही जर लोक जर असतो, तर मग ओबामाले पोलीस प्रोटेक्शन न देता त्याच्या पॅन्टाले 4 मिरच्याने 1 निंबू बांधून दिला असता. काऊन तर ज्या 4 निंबू अन आम्ही पाहतो दुकानात दिसते आधी भाऊ. काऊन तर किसी की नजर ना लगे. पण तुकडोजी महाराज म्हणायचे, बाबा या निंबू न मिरच्यानं काही होणार नाही. या देशाला नजर नाही लागली पाहिजे. कशामुळं? तर मेरे प्यारे सुंदर भारत पर किसी की नजर ना लगे. अरे तो सुंदर भारत देश आजादी
चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है है मन, कहता तुकड्या नया जमाना नवनिर्माण करेंगे हम, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे। अरे तू सुना रे, तू सुना रे, तू सुन। आम्ही पाहून राहिलो आजचे रोज रोजचे स्टेटमेंट आमच्या मंत्री साहेबांचे. माग एक मंत्री म्हणे या देशाला पाकिस्तानचा धोका आहे, त्याच्या आधी एक मंत्री म्हणे या देशाला चीनचा धोका आहे, काहून तो घुसपेट चालू होती. मला असं वाटतं या देशाला अमेरिकेचाही धोका नाही, या देशाला चीनचा धोका नाही, या देशाला पाकिस्तानचा धोका नाही. या देशाला धोका कोणाचा? तर तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोका है. तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोका है. देश को दुश्मनों से नहीं भारत की इन गद्दारों से धोका है. या देशातले काही काही गद्दार लोक या देशाला विकून राहिले. म्हणून माझ्या तरुण भावांनो, आता आम्हाला एकत्रित यावं लागन, आम्हाला जागृत व्हावं लागन. आता आमच्या तरुणातून एखादा भगतसिंग तयार झाला पाहिजे, जो भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेला. कोणासाठी? देशासाठी. कोणासाठी भावांनो? देशासाठी. देशासाठी. भगतसिंग गेले देशासाठी ना आपले पोरं मरते देशीसाठी, नाही तर एखाद्या पोरीसाठी. सांगा, येईल का भगतसिंग जन्माला? नाही. येईन का तुकडोजी बाबा गाडगे बाबा जन्माल? येईन का बाबासाहेब जन्माल? म्हणून तरुणांना जागृत होण्याची गरज आहे, तरुणांना एकत्रित येण्याची गरज आहे. आज भरपूर प्रमाणात तरुण मित्रमंडळी आहे, त्याला असं वाटत असन हे उमेदवार आपल्याच पार्टीचं दिसते, म्हणून आज भरपूर प्रमाणात तरुण मित्रमंडळी आले. महिला मंडळी भरपूर प्रमाणात आहे आज, नाही तर शहराच्या मानाने तुमचा एरिया स्टँडर्ड दिसून राहिला, त्या मानाने महिला मंडळी भरपूर आहे. नाही तर आता सध्या बायाचा सीझन सुरू आहे, मकर संक्रांत. या टायमाला बाया राहत नाही कीर्तनात, काहून तर वाण घ्यायले एकीच्या घरावर 15-15 धनीचा मोर्चा. कायले तर चाल बाई वाण घ्यायले, हेकडे चम्मच न सडले बोर, घेणं देणं लाता खाऊन येणं. पण आज तुम्ही महिला मंडळी एवढ्या प्रमाणात कार्यक्रमाला आल्या, मी संपूर्ण माऊल्यांचं धन्यवाद देतो, कारण महिलांची गरज आहे. आता तुम्ही जागृत झाल्या पाहिजे, नाही तर आजकाल महिला मंडळीच्या डोक्यात सावित्रीबाई कमी आहे, बायाच्या डोक्यात जिजामाता कमी आहे, बायाच्या डोक्यात तुकडोजी बाबाचा विचार कमी आहे. काहून तर आपल्या बायात दिवसभर सिरियल, तारक मेहता का उलटा चष्मा, सिरियल नाही तर सत्यानाश करून टाकला. बालिका वधू, बिग बॉस, उतरण चढण घसरण पसरण पाहू पाहू मरण एक दिवस. आता आम्ही चांगल्या विचाराकडे वळलो पाहिजे, म्हणजे आमचे विद्यार्थी घडले पाहिजे. त्यासाठी सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. म्हणून आजचा हा 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला आजचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे की शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. म्हणून हा देश सुंदर बनावा, त्यासाठी आता प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे, प्रत्येक माणसाला जागृत होणं महत्वाचं आहे, आणि ते जनजागृती करण्यासाठी आपला कार्यक्रम आहे. आणि म्हणून आता आम्हाला जागृत व्हावं लागेल. तुकडोजी महाराज हे सांगायचे भजनातून की बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हमको मती से. बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हमको मती से. हो, आपण बसून जाऊ. खुद है हमको मती से. पण हा महामानवांचा विचार, तुकडोजी बाबा गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तुकाराम महाराज, संत नामदेव महाराजाचा विचार लोकांपर्यंत मनोरंजनातून मी देत राहतो. कारण मनोरंजन केलं नाही तर लोक बसत नाही. आजकाल लोकांना भजन कीर्तन प्रवचन प्रबोधन चांगल्या गोष्टी आवडत नाही.
काहून तर भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हटलं की बेकारी वाटते, आणि ऑर्केस्ट्रा जर ठेवला तर मग दिवाळी वाटते. की मुन्नी बदनाम होई. डार्लिंग तेरे लिए मजनू बाम हुई, डार्लिंग तेरे लिए. हा देश मुन्नीमुळे बदनाम नाही झाला. मुन्नीचा तर फायदा झाला 18.5 करोड रुपयाचा. काहून तर फक्त झेंडूबामचं नाव घेतलं म्हणून. पण देश मुन्नीमुळे बदनाम नाही होऊन राहिला. देश कायच्यामुळे बदनाम होऊन राहिला तर देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. देश को बेच खाए बेच खाए बेच खाए रे. देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के म्हणून आता आम्हाला जागृत व्हावं लागेल. ते जागृत करण्यासाठी आपला कार्यक्रम आहे. म्हणून मी हे मनोरंजनातून विचार देत राहतो. मनोरंजन काऊन का सर्व मंडळी बसले पाहिजे. 350 वर्ष अगोदर माझ्या संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून हजारो मावळे तयार केले, जागवलं. साडेतीनशे वर्ष अगोदर माझ्या संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून हजारो मावळे तयार केले, जागवलं. शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनात जाऊन बसायचे म्हणून नीतिशील राजे झाले. तुम्ही म्हणाल तुला कसं माहित आहे? पुरावा आहे आपल्याजवळ. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. झाडावर प्रेम करा हे सांगणारे तुकाराम महाराज. शिवाजी महाराजाचा काळ असा होता, एक झाड तोडलं तर त्याच्या दुप्पट झाडं लावा लागत होती. तुकाराम महाराज जसं सांगित तसं शिवाजी महाराज करायचे. मी माझ्या कीर्तनातून तरुण भावांना सांगत राहतो, तरुणो तुम्ही झाडावर प्रेम करा. नाही तर आजकाल आमच्या तरुण पोराईनं झाडावर प्रेम करणं सोडून दिलं, झाडाखाली प्रेम करणं सुरू केलं. एक एक डायमंड बसूनच राहते अंबाझरी गार्डन मध्ये. तिच्या तिथं सुरू की तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी है मुश्किल, दो लफ्जों में बयान ना हो पाए. मी बाबा क्वालिटी होती. नाही तर आजकालचे बाबा पाव. आता ते एक बाबा जेलात गेलं, पोट्टे गेलं त्याच्या मांग नाऱ्या. बाबा की काही काही साधूच्या मठात कटका रस्तान शिजते, सोन्याचा पलंग त्यावर ढोंगी गुरु निजते. सोन्याचा पलंग त्यावर ढोंगी गुरु निजते. सोन्याचा पलंग त्यावर ढोंगी गुरु निजते. म्हणून माझ्या मायबापो, आम्हाला बाबा पाहायचा असेल तर तुकडोजी बाबा पा, बाबा पाहायचा असेल तर संत गाडगे बाबा पा. जन्मभर लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या पण स्वतःच्या अंगावर चिंध्या ठेवल्या, याला म्हणतात बाबा. बाबा पाहायचा असेल तर माझा भीम बाबा पा. संविधान दिलं, भारताचं संविधान. कुणी घोट घेत आहे तर कुणी घास घेत आहे. बाबासाहेब, कुणी घोट घेत आहे तर कुणी घास घेत आहे, पण भीमा तुझ्यामुळे सारे श्वास घेत आहे. बाबा पाहायचा असेल तर असा बाबा पा. ह्या बाबागिरीवर बोललो की ढोंगी बाबा महंत ना जंत चाहिए. ढोंगी बाबा महंत ना जंत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. म्हणून आम्हाला आधुनिक बाबाच्या विचाराची गरज आहे. म्हणून तुकडोजी महाराज भजनातून सांगतात की नकल में फंस गई दुनिया, नकल में फंस गई दुनिया. असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. असल को छोड़ कर भाई. म्हणून आम्हाला महाराज पाहायचा असेल तर सत्य तत्वज्ञान सांगणारे पाहिजे. जे तुकाराम महाराज सांगायचे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो अपुले तोची साधू ओळख खावा, आणि देव तेथेची जाणावा. जे लोकांची सेवा करतात ते देव.
संत गाडगे बाबा, तुकडोजी बाबा यायचा विचार हा होता. आणि म्हणून माझ्या मायबापू आता आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. हा, आणि त्यासाठी आपला कार्यक्रम आहे. तुम्ही महिला मंडळी बोलल्या पाहिजे. करंजीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी, ती जगाला उधारी, ती जगाला उधारी. तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेमध्ये 20वा अध्याय लिहिला, महिलोन्नती. कशासाठी महिलोन्नती? जगात जेवढे संत महापुरुष मोठे झाले त्यांना घडवण्यामागे त्यांच्या आईचा हात होता. आणि म्हणून ज्योतिबा फुले सांगायचे, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. दूध आहे. तू संकोच दादा बोलून राहिला शिक्षणामुळं, तुषार सूर्यवंशी बोलून राहिला शिक्षणामुळं. मी दुपारी कॉलेज करतो, रात्री कार्यक्रम करतो. कारण मी लक्षात घेतलं शिक्षण महत्वाचं आहे. एक दिवस माझी आजी मला म्हणे काय बापू म्हणे, एवढे कार्यक्रम तर चालते म्हणे 20-25 दिवस, आता तर चांगलं मार्केट जमा झालं म्हणे, आता सोडून दे म्हणे शिक्षण वगैरे, दगदग होते म्हणे तुल. मग मी माझ्या आजीला विचारलं, म्हटलं का हो आजी, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय? आता माझी आजी कधी शाळेत गेली नाही, ते थम्सअप आहे. थम्सअप म्हणजे अंगठा बहादूर. ते कधी शाळेतच गेली नाही. तिला विचारलं, म्हटलं आजी व्हॉट इज युअर नेम? तर ते मला म्हणे, बापू मा काही नेम नाही का म्हणे. म्हणजे शिक्षणाचा जमाना आहे ना आता. हे तुकडोजी महाराज सांगायचे रे दादा, की शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी. त्यांना सेवेचं फुल मी पाहिलं माझ्या गावचं मंदिर शोभल, जीवा भावन मी पाहिलं माझ्या गावचं मंदिर शोभल, माझ्या गावचं मंदिर शोभल. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. तू बेटा तुझं धन्यवाद देतो, लोअर इंग्लिश मधून शिकून राहिला. इंग्लिशचा जमाना आहे आता. तुकडोजी महाराज सांगतात की थोडकेची पुत्र दे, परी सद्गुणी देशांत दे. परी सद्गुणी बोल दादा तू. देशांत दे, परी सद्गुणी देशांत बसून जा. दे. ते माईक. थँक्यू बेटा. तुकडोजी महाराज भजनातून जन्मभर सांगायचे कि तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणून प्रार्थना आहे, व्यसनापासून सावधान राहा, व्यसनात जीवन जगा. एक काळ होता जी आमच्या देशाचा, कि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, हा माझा भारत होता, भारत देश है मेरा. हा आपला इंडिया होता. पण आता दुःखानं सांगावं असं वाटते, या 66 वर्षात या देशाचं काय झालं याचं चिंतन केलं तर असं लक्षात येते, मोठं दुःखानं म्हणावं असं वाटते. जहा गाव गाव और घर घर में है हाथ भट्टी का डेरा. क्या होगा भारत तेरा, क्या होगा भारत तेरा. जहाँ नौजवान बूढ़े और बच्चे मिलकर पीते मदिरा. क्या होगा भारत तेरा. अरे लहान लहान पोरं दारू प्यायला लागले, लहान लहान पोरं सिगरेटा प्यायला लागले. आणि गांधीजीनं स्वप्न पाहिलं, मैं मेरा भारत सुजलाम सुफलाम बनवूंगा. पण गांधीजीला दुःखानं सांगावं असं वाटते, गांधीजी भारत सुजलाम सुफलाम नाही, पुरा गफलाम गफलाम बन रहा है. काही काही पेनाऱ्याने एवढा सत्यानाश केला जी.
कि 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए, 100 ग्राम मारू तो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू दो लाता खा जाए बेवड़ा लाता खा जाए। पूरी शीशी मारू दो लता खा जाए बेवडा लता खा जाए. म्हणून माझी प्रार्थना आहे, व्यसनमुक्त जीवन जगा. तसे लोक दारू पेते तर फालतूच नाही पेत, काही ना काही फायदे भेटत असन त्याले. माझा प्रश्न एक आहे, मी म्हणतो बाप मेल्यावर बापाले केसच काऊन देते, हात काऊन ना देत, पाय काऊन ना देत, मुंडकं काऊन ना देत. याले माहित आहे हात पाय मुंडकं एक डाव कापलं का पुन्हा येत आहे. आणि केस 10 वेळा येते. कमी चुत्या बनवते. एक जण म्हणे पितृ ऋण वय म्हणे हे, ते फेडा हा कर्ज वय म्हणे बापाचं, त्याला केस देऊनच फेडा लागते म्हणे. हा मग मी म्हणतो मनीष साहेबाले तर केसच नाही, तुम्ही का द्या. केस संत कबीर ने सावधान किया, जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतावे. हो मुठ भर चावल हाथ में लेकर मुठभर चावल हाथ में लेकर कौवा बाप बुलाए रे सदवर उड़ जा हंस. केला. हो अरे जिवंतपणी आईवडिलाची सेवा करा, जिवंतपणी आईवडिलाले वृद्धाश्रमात टाकू नका. काही काही लोक घरावर लिहिते आई वडिलाची कृपा, मायबाप वृद्धाश्रमात. आणि तुम्ही कोणीही वृद्धाश्रमात जाऊन पहा. माझी विनंती आहे, वर्षातून एक तरी वेळा आपण वृद्धाश्रमात भेट देत जा, अनाथ आश्रमामध्ये भेट देत जा. आपल्या लक्षात येईल. आणि त्या वृद्धांना विचारा, ते वृद्ध मंडळी सांगतात, काही मंडळी सांगतात, वृद्ध लोक सांगतात की माझा पोरगा IAS आहे, माझा पोरगा अमेरिकेत आहे, माझा पोरगा इंग्लंडमध्ये आहे. मी आजपर्यंत जेवढ्याही वृद्धाश्रमाला भेट दिल्या ते सर्व वृद्ध दुःखाने हेच सांगतात, माझा पोरगा IAS आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. पण मी आजपर्यंत असं एकाही वृद्धाच्या तोंडून ऐकलं नाही का बा माझा पोरगा शेतकरी आहे ना त्यानं मला वृद्धाश्रमात पाठवलं. एकही नाही दिसला. म्हणून डोकं चालवा रे, तुमचं डोकं चालवा रे, डोकं चालवा रे, तुमचं डोकं चालवा रे, डोकं चालवा रे. तुमचं डोकं चालवा रे. ग्रामगीता वाचा रे, देशाची घटना वाचा रे. ग्रामगीत वाचा रे, देशाची घटना वाचा रे. म्हणून माझी प्रार्थना, मी म्हणून फायदे सांगितले दारू प्यायचे. काही काही दारू पिणारे नाराज नाही झाले पाहिजे. बोलत नाही तुकडोजी महाराज त्यावेळेस सांगायचे काकू की देश सांभाळा धर्म ही पाळा, संस्कृती सांगे ऐकता का, ऐकता का. देश सांभाळा धर्म ही पाळा, देश सांभाळा धर्म ही पाळा. म्हणून तुमच्या इकडे पप्पी नाही म्हणत, काय म्हणतात मग? तू का म्हणते? बोलत जा. तू असा कव्हरेज काऊन सोडते बेटा? बोल जा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी. बिंदास बोलत जा ना. माझा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2011 ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवला होता बेटा. आपल्या नागपूरची एक संस्था आहे, त्या संस्थेनं मला संपूर्ण जेलमध्ये नेलं. म्हणजे कार्यक्रमासाठी जेलात गेलो मी. अजमल कसाबच्या समोर माझा कार्यक्रम ठेवला. पाकिस्तानचा दहशतवादी ज्याने 170 जणाला मारलं होतं, अजमल कसाब अंडा सेलमध्ये. आणि त्याच्या बाहेर आमचा कार्यक्रम करा म्हणे आता याच्या समोर कार्यक्रम. मी पंढरी घाबरली. ज्याने 170 जणाले मारलं त्याला आपण का सांगाव. आणि ते 320 पोलीसवाले त्याला पहारा देत. मग मी केला कार्यक्रम, कारण आपल्यासोबत संताचा विचार होता, महापुरुषाचा विचार होता, म्हणून घाबरलो नाही. लेकाला शिवाय खूप दिला, त्याला का समजे मराठी, पण घाबरलो नाही. कारण माझा तुकडोजी बाबा सांगायचे कि परवाह न कर किसी की तू सीधा ही चला जा, डरने कहे दुनिया में तो डरने में क्या मजा, डरने कहे दुनिया में तो डरने में क्या मजा. म्हणून माझी प्रार्थना आहे, तू घाबरत नको जात जाऊ, बिंदास बोलत जा. आणि दारूवर आपण नाही बोलत. गाडगे बाबा तुकडोजी बाबा जन्मभर सांगायचे
कि शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया, बाबा जीवन सफल बनाया, हाथ किया है तन को धन को आखिर दुर्गति पाया। बाबा बाबा आखिर दुर्गति पाया, लाखों का बिगड़ा था घाट उड़ गए जमराजा के घाट, व्यसन को छोड़ दे सारे, हे मानव सुन ले मेरी बात, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे। म्हणून प्रार्थना आहे, दारू मुक्त जीवन ठेवा, व्यसन मुक्त जीवन ठेवा. जगात जेवढे धर्म आहे त्या धर्मामध्ये दारूला विरोध आहे. जसं बुद्ध धर्म आहे तर बुद्ध धर्मामध्ये पंचशील आहे. भगवान गौतम बुद्धानं 2500 वर्ष अगोदर सांगितलं, सुरा मेर्य मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधी, शिक्कापदम समाधियामी. दारू पासून सावधान. सावधान. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे, जो सर्वात पुरातन संप्रदाय म्हणून मानला जाते. या वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांना मानण्यात येते ते विज्ञाननिष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना 350 वर्ष अगोदर अभंग लिहिला की आता तरी हाची एक उपदेश करू नका नाश आयुष्याचा, करू नका नाश आयुष्याचा, करू नका नाश आयुष्याचा. जगातल्या धर्मानी दारूला विरोध केला. आपलंही कीर्तन त्यासाठी आहे, सावधान करण्यासाठी. जसं शुभमंगलम सावधान, इलेक्ट्रिकच्या डीपीवर लिहून राहते सावधान, एक मुंडकन 2 हाड. म्हणजे तू नका त्याच्यात जर काड्या जर केल्या तर तूही गत तशी. तसं आपलं कीर्तन आहे, सावधान. जे लोक दारू पितात त्यानं दारू पासून सावधान, जे लोक दारू पित नाही त्यानं दारू पिणाऱ्यापासून सावधान. माणसाच्या दुःखाचं कारण इथं आहे. आणि तुकडोजी महाराज म्हणतात, जर माणसाला जर खऱ्या अर्थानं जर सुखी जर बनायचं असेल तर का करावं लागन? सबका भला हो जग में यही कामना हमारी, सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी, सबका भला हो जग में. आता सर्वांवर प्रेम करा. आपल्या डोक्यातून जातीयवाद काढा, धर्मवाद काढा. आणि आपण भारतीय आहो, नॅशनॅलिटी बनते तर त्याच्यावर इंडियन लिहून येते ना बेटा. इंडियन, आम्ही सर्व भारतीय आहो. आता हा स्वाभिमान आपल्यात जागृत करा. धर्मात भांडू नका, जातीत भांडू नका. या देशात तेव्हा खऱ्या अर्थानं हा देश आदर्श होईल. मी नेहमी माझ्या कार्यक्रमातून सांगतो कि मुल्ला को मस्जिद में राम दिखाई दे, मुल्ला को मस्जिद में राम दिखाई दे, पंडित को मंदिर में रहमान दिखाई दे. हिंदुस्तान होगा जन्नत तब जब इंसान को इंसान में इंसान दिखाई दे. जेव्हा माणसाले माणसात माणूस दिसन तेव्हा खऱ्या अर्थानं हा देश समोर जाईल. म्हणून माणसानं माणसावर प्रेम करा. आणि हे तुकडोजी बाबाचं सांगणं होतं की हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून, हळदिंद कामनी ही सत्य न्याय वसुरे, देवरची असादे या भारतात बंधू भाव नित्य वसुरे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक असुरे, मतभेद नसुरे. म्हणून प्रार्थना आहे. त्या पोरानं सुंदर पॉइंट मांडला. ते कुठे गेलं का ते सुंदर म्हटलं त्यांनी, अहिंसेच्या मार्गावर चाला. सुंदर, वा धन्यवाद देतो. हो, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे. वादळ वारा या जलधारा मुळीन आम्हा शिवे, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे. आता माझ्या तरुण भावांची देशाला गरज आहे, नगराला गरज आहे. अरे जसे 10 पाकिस्तानी मच्छर आमच्या देशात आले तर मुंबईवर बॉम्बस्फोट केला, 170 जणाला मारलं, निरपराध लोकांना मारलं. मी 26/11 तो पिक्चर पाहिला, कुत्र्याले नाही सोडलं जी.
कुत्र्यालाही मारून टाकलं 10 पोरायनं. अशा आपल्या इथले जर 10 पोरं जर संघटित जर झाले तर नगरात परिवर्तन नाही आणू शकत का? म्हणून मी चॅनल वरून मांडत राहतो की बाबासाहेबानं दिलं आम्हा संविधान, बहुजनाचं करण्या कल्याण. बहुजनांचं करण्या कल्याण. तुम्हाला माहित आहे या संविधानात किती ताकद आहे? 5 वर्षा पहिले ज्या पंतप्रधान साहेबांना अमेरिकेनं विजा नाकारला, ज्या अमेरिकेनं पंतप्रधानाचा विजा नाकारला होता, पण तोच ओबामा आज मोदीच्या पाया लागला. का बरं? कारण सर्वात मोठा लोकतंत्र असणारा आमचा देश, आणि लोकतंत्र कोणामुळं, प्रजासत्ताक कोणामुळं, तर बाबासाहेबाच्या घटनेमुळं. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन कुणाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन कुणाचा उद्धार करी. कोणतं कॉन्व्हेंट? बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल. क्या बात है. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन कुणाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन कुणाचा उद्धार करी. क्या बात है. नारी निंदा मत करो, नारी रतन की खान. महिला मंडळी तुमच्यात एवढी ताकद आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात सत्य परेशान हो सकता है लेकिन परास्त नहीं हो सकता जी. आणि माझे ज्योतिबा फुले सांगायचे सत्य न्याय नीती हाची मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. सत्य मानणं महत्वाचं आहे. काही काही बाया पोटात पोरीले मारते, काऊन? कुळाचा दीपक पाहिजे म्हणते. कुळाले आग लावणारा आणि लात मारून घराच्या बाहेर हाकलणारा कुळाचे दीपक. मग ते निघते कुळाचे दीपक, सिगरेट फुकणारे. पोरीला काय असं तसं समजता काय? पोरींना काय किती क्रांती केली, आणि काही काही बाया पोटातच पोरीले मारते. हा विषय काऊन मांडतो मी? पोटात मुलींना मारल्यामुळे देशात 100% 70% मुलं, 70% मुलं आणि 30% मुली. 70% मुलं आणि 30% मुली. मग उरलेल्या 40% पोट्ट्यानं का साधू बनाव का? मग उपाय कोणता आहे? मुलींना जन्म द्या लागन ना. पोरीनं काय कमी क्रांती केली? पोरीनं काय कमी प्रगती केली? म्हणून महिला मंडळीला प्रार्थना, पोटात असणाऱ्या मुलीला मारू नका, दुखवू नका. आता एक चंद्रावर गेली एक पोरगी, अंतराळात गेली सुनीता विलियम्स, कल्पना चावला. पोरीनं काय कमी प्रगती केली? म्हणून आजच्या या 26 जानेवारीच्या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महिला मंडळी प्रार्थना करतो मी, पोटात असणाऱ्या पोरीले मारू नका. तुकडोजी महाराज सांगायचे मिळो बहुमान मातांना, जसा देशात पुरुषांना विभू दे दिवस मंगल. तरी म्हणलं आज गिराईक भेटले काऊन नाही? आज तर सुट्टी आहे जी, तरी कशी का पोटात टाकली तुम्ही? दारूनं असा सत्यानाश केला जी लोकायचा. म्हणून ज्योतिबा फुले सांगायचे ओरडू ओरडू, दारूच्या नादात पैसा खर्च करी, करी तो भिकारी मुलाबाळा, एक दिन तरी मध्यवर्ज करान तोच पैसा लावा ग्रंथासाठी. सांगा, हे असे तरुण दारूच्या नादात गेले, दारूत व्यसनात बर्बाद जीवन करून राहिले. तरुणांनो, व्यसनात जीवन बर्बाद करण्यापेक्षा, 10 रुपये सिगरेट मध्ये गमावण्यापेक्षा 10 रुपये इंटरनेट कॅफेत जाऊन खर्च करा, जगाची माहिती घ्या. आता MPSC द्या, UPSC द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या, IAS बना, कलेक्टर बना, इंजिनियर बना आणि देशाची सेवा करा. गाव सुखी वाया, देश सुखी वाया, जीवन आदर्श कराया. आता वाचूया वाचूया घरोघरी ग्रामगीता. आता वाचूया वाचूया घरोघरी ग्रामगीता. तसं आपल्या जीवनात संविधान, भारताचं संविधान वाचा. ज्या बाबासाहेबांना संविधान दिलं, झेलुनी अपमान जन दिलं संविधान, जागविले ज्यांनी बहुजनाला.
आधी वंदितो भीमरायाला आधी वंदितो भीमरायाला आधी वंदितो भीमरायाला. म्हणून वाचनालय महत्व द्या. जो वाचन नाही पुस्तक त्याचं खराब होईन मस्तक. माझं पूर्ण जीवन बदललं ग्रामगीतेमुळं. मी जसं लोक आहेत फक्त नुसतं सांगत नाही, पहिले आचरण केलं. मी माझं घर बांधलं, वास्तुपूजन नाही, शानपण नाही, भोपंजी पण नाही, वास्तूक नाही, काहीच नाही. अभिषेक नाही, न शेकवून घेतली नाही. का बरं नाही केलं? याचं कारण आहे, आपला सर्वसामान्य माणूस म्हणून तर लंबावून राहिला. वास्तूक करणं असो कोण्या ग्रंथात लिहिलाय? पहिले 10-15 लाख रुपये घराला लागून गेले, त्याच्यात 25-30 हजारांनी पुन्हा शेकाई करा. हे आपल्या तत्वात बसत नव्हतं. मग मी काम केलं, त्यासाठी उपाय केला. मी का बरं नाही केलं वास्तुपूजन? रक्षक काका, आपण वास्तुपूजन करतो, मग 200-300 लोक आपलेच नातेवाईक जेवण करायला येते ना, आपल्याच घरी येऊन आपल्याला शानपणा सांगते, हे खिडकी येतं ना पाहिजे होती म्हणते. जसा का हा आर्किटेक्टचा बाप होय. म्हणून मी उपाय केला. मी परिवर्तन पहिले स्वतःपासून झालं पाहिजे म्हणून मी उपाय केला काका. ते वास्तुपूजन न करता ज्या ज्या मजुराईनं माझ्या घरी काम केलं त्या मजुराईचा मी सत्कार केला. झाला आपलं वास्तुपूजन. तरुणांनो, बेकारीत राहण्यापेक्षा उद्योगाला महत्व द्या. नाही तर एक पोरग नोकरीच्या शोधासाठी फिरत होतो, वॉन्टेड. तर त्याला एक बोर्ड दिसला, त्या बोर्डावर लिहिलं होतं सर्कस मध्ये मुलगा पाहिजे. त्यानं पाहिलं बा सर्कस मध्ये मुलगा पाहिजे. आता याला काम पाहिजे होतं. हा गेला बा ऑफिस मध्ये, तिथं सर्कसचा मॅनेजर बसून होता. हा पोरगा म्हणे साहेब मला काम पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हणे ठीक आहे म्हणे, काम द्यायला तयार आहो म्हणे. काम एकच आहे म्हणे आपल्याजवळ, आपली म्हणे सर्कसचा कार्यक्रम चालते म्हणे. 2 दिवसा पहिले म्हणे आपल्या सर्कस मधली जे अस्वल आहे म्हणे, अस्वल ते पळाली म्हणे. आणि उद्या सकाळी 9 वाजता शो आहे म्हणे. तर तुम्हाला म्हणे अस्वल बना लागन म्हणे. अस्वलीचे कॉस्ट्यूम आम्ही देऊ, अस्वलीचे कपडे आम्ही तुम्हाला देऊ, तुम्हाला फक्त ते कपडे घालायचे आहे. अस्वल सारखं दिसायचं आहे ना, अस्वल सारखं नाचायचं आहे म्हणे. थोडंसं बहुत झालं. पोरगा म्हणे पैसे किती द्यान म्हणे तुम्ही? तर तो मॅनेजर म्हणे पाय म्हणे एका तासाचे 500 रुपये देऊ म्हणे. पोराली वाटलं बा भगवान बी देताय, तो छप्पर फाडकी देताय. यानं दमादमात हो म्हणून दिलं. ठीक आहे जी म्हणे, येतो म्हणे उद्या अस्वल बनून. यानं कपडे घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठला, नाश्ता केला आणि अस्वलीचे कपडे घातले आणि कपडे घालून गेला बा अस्वल मध्ये. सकाळी 9 वाजले, अस्वल ते सर्कसचा टाइम झाला. आणि त्या सर्कस मध्ये फार मोठा पिंजरा, फार मोठा पिंजरा, आणि त्याच्यात त्याला अस्वल बनवून टाकलं. आणि त्या पिंजऱ्यामध्ये सारेच प्राणी होते. याले अस्वल बनवून टाकलं, पण त्याच पिंजऱ्यात सारे प्राणी, त्याच्याच मागं वाघ उभा होता. याले ते तर वाघ पाहूनच घाम फुटायला लागला. ह्या जोरात चिल्लावत जाईन त्या वाघाले प्रार्थना करत जाय म्हणे भाऊ वाघ राया म्हणे 500 रुपये देणार आहे का म्हणे मला मॅनेजर. टायगर भाऊ म्हणे 500 रुपयाचं खाजं घेईन ना तुलेच चारीन रे म्हणे. पण मला काही करू नको म्हणे, मी पहिलेच बेरोजगार आहो म्हणे. मार जोरात लढत जाय त्या वाघाच्या समोर, मला सोडून दे म्हणे, 500 रुपये तुलेच अर्पण करीन म्हणे. तो वाघही राय झाला आणि तो वाघही म्हणे त्याले अबे म्हणे घाबरू नको म्हणे, मी बी तर 500 वाला सोय म्हणे. बेरोजगारी जिकडे तिकडे वाढून राहिली. सांगा तरुणानं जगाव कसं? म्हणून तुकडोजी महाराज सांगायचे उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे देवरची असारे या भारतात बंधु भाव नित्य वसू दे. देवरची असारे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे. सौंदर्य रमो घर घरात स्वर्गीया परी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती मोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत बसू दे देवरची असारे या भारता
तुकडोजी महाराज गाडगे बाबा जन्मभर सावधान करायचे की बंदे सावध होना है, बंदे सावध होना है, नहीं तो आगे रोना 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 है. म्हणून संघटित व्हा, एकत्रित या. लहान लहान मुलांची संघटना, तरुणांची संघटना, जशी आपल्या इथं ओंकार नगर ध्वजारोहण समितीची संघटना आहे. आणि मगाशी काय सुंदर संचालन केलं आदरणीय साने मॅडम, त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो. धर्मात भांडणं लावतात, जाती जातीत भांडणं लावतात. आता माणसाले माणसात माणूस दिसला पाहिजे, हे या संताची चळवळ होती. लोक देव भेटण्याच्या मागे निघाले, पण मी लोकांना सांगतो किसी को कुरान में ईमान ना मिला, किसी को गीता में ज्ञान ना मिला, किसी को गुरु ग्रंथ साहिब पढ़कर सतनाम ना मिला, उस बंदे को आसमान में जाके क्या भगवान मिलेगा, जिसको धरती पर इंसान में इंसान ना मिला. ज्याला कधी माणसात माणूस दिसला नाही, म्हणून आता माणसं जोडावं लागल, माणसं एकत्रित करावं लागल, सर्वांना संघटित करावं लागल. आणि त्यासाठी हे ध्वजारोहण समिती आहे, जी गेल्या 5 वर्षापासून आपल्या इथं काम करत आहे, कार्य करत आहे. आणि सर्व कार्यकर्ते आहे, कार्यकर्ते एकही नाही याच्यात. नाही तर काही नगरात कार्यकर्ते कमी, कार्यकर्तेच जास्त आहे. कार्यकर्ते म्हणजे जिथं चांगलं होत राहिलं तिथं बायको होते, स्वतःच्यांना काही नाही होत, पण दुसरे कोणी काही करत असेल ना त्याच्यात मग काड्या करणाऱ्यानं देशाचा सत्यानाश केला. जसं भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच झाली त्या दिवशी, आज तर ड्रॉच झाली, त्या दिवशी नाही, भारत आणि इंग्लंडची ट्राय सिरीज सुरू आहे ना. हा, तर त्याच्यात तो लेफ्टी खेळते, तो हा शिखर धवन, तो लवकर आउट झाला. हे रिकामचोड गावाली उपद्रव, 2-3 म्हातारे गोष्टी करून राहिले. तुकडोजी चौकात पहिलं म्हातार दुसऱ्याला का म्हणते, त्याला घ्यायला नव्हतं पाहिजे. दुसरं पहिल्याला का म्हणते, हो लेकाचं म्हणते दम नाही म्हणते त्याच्यात. मी म्हणतो बाजी तुझ्याच्यानं होते का काही, तुले का तिथं जर उभा जर ठेवलात नाही, पांढरा पॅन्ट पिवळा करून येशील तर तू आपल्याच्यानं तर काहीच नव्हतं. दुसरे कोणी काही करत असेल तर त्याच्यातही काड्या करते. तशा कार्यकर्त्यापासून कार्यकर्त्यानं सावधान राहण्याची गरज आहे. काड्या करणारे लोक जागोजागी आपल्याला भेटतील. आता कार्य करणाऱ्या लोकांची गरज आहे. कार्याकडे वळा, कार्याला महत्व द्या. आणि त्यासाठी परवा न कर किसी की तू सीधा ही चला जा. करने कहे दुनिया में तो डरने में क्या मजा, करने कहे दुनिया में तो डरने में क्या मजा. म्हणून संघटित राहा. जशी आपल्या इथं ओंकार नगर ध्वजारोहण समितीची संघटना आहे. आता पुढच्या वर्षी महिला मंडळी तुमची एखादी संघटना तयार करा. 10 बाया एकत्रित या, महिला बचत गट. आपल्या इकडे कसं आहे, 10 बाया जर गोळा झाल्या, 10 बाया चांगल्या गोष्टी नाही करत, त्या 11वीच्या गोष्टी करते. का हो, तुला माहित नाही का ती 11वीनं आली, ते बदमाश आहे ते. सपट परिवार फुकट चर्चा सिरियल. आमच्या इकडे नंदनवन मध्ये एक म्हातारी मेली, अटॅक आला तिला. काऊन तर बालिका वधूतली आनंदी बदलली म्हणे. तिने त्याचं टेन्शन घेतलं. पण मावल्यांनो, तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी संघटना झाली पाहिजे. संघटित व्हा, कारण तुमच्यात फार मोठी ताकद आहे. तुम्ही अबला नाही, आता तुम्ही सबला. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, ती जगाला उद्धारी, ती जगाला उद्धारी. म्हणून संघटित व्हा. जसे तुमच्या इथं महिला घडल्या, त्या प्लॅस्टिकच्या बाईकडे पाहूनच ते माणूस 4-5 मिनिट तिथं थांबते. प्लॅस्टिकच्या बाईत एवढी ताकद आहे, तर जित्या बाईत काय कमी ताकद आहे म्हणता तुम्ही. म्हणून कोणत्याच माऊलीनं स्वतःला कमी समजायचं नाही. तुम्ही तुमच्या डोक्यात सावित्रीबाई टाका,
की अपमानाचं झेलू निशेन अपमानाच झेलू निशेन रूढीवाद्यांना तुडवलं ज्या सावित्री मातेनं बहुजनाला शिकवलं या सावित्री मातेनं बहुजनाला शिकवलं. आज एक आनंद वाटला. मी टीव्ही पाहत होतो, पंतप्रधान साहेबांनी एक योजना काढली, ते बेटी बचाव बेटी पढाव. कोडे साहेब सुंदर वाटली ते, आणि तेही जोरदार आहे. स्वच्छता अभियान, क्या बात आहे, सुंदर काम चालू आहे. फक्त मला असं वाटते त्याच्यात गाडगे बाबाचं नाव पाहिजे होतं. काहून ते या देशात सर्वात पहिले स्वच्छतेचा मंत्र देणारा माझा संत गाडगे बाबा होता. बरं, तुला घडी समजते काय? हो. घडी म्हणजे डिटर्जंट पावडर नाही, घडी म्हणजे वॉच. 1 hour म्हणजे किती मिनिट्स? 16 मिनिट्स. 16 की 60? 60 मिनिट्स. आणि त्याच्यामध्ये 20 ऍड केले तर किती होते? 80. मग मी का म्हणलो चाले किती वेळ लागते म्हटलं? मला फक्त दादा तुला सांगायचं, कन्फ्यूज करायचं होतं मला तुला, आणि तुला सांगायचं होतं की जे माणसं पायानं चालतात ते माणसं अंतर गाठतात. लक्षात ठेव जो जीवनात. 26 जानेवारी आहे आजची. जे माणसं पायानं चालतात ते माणसं अंतर गाठतात, जे माणसं डोक्यानं चालतात ते माणसं ध्येय गाठतात. तुला जर ध्येय जर गाठायचं असन तर मन, मस्तक, मेंदू ठिकाणावर राहिलं पाहिजे. आणि ते जर ठिकाणावर जर राहायचं असेल, असं जर वाटत असन, तर पुस्तकाला महत्त्व देजो. बाबासाहेब एका भाषणात बोलले होते. बाबासाहेब म्हणतात, ज्याच्या जीवनात पुस्तक आहे त्याचं मस्तक जागेवर असते, ज्याचं मस्तक जागेवर आहे ते कोणापुढं नतमस्तक होत नाही. म्हणून पुस्तक पाहिजे, पुस्तक. म्हणून मी तुला पुस्तकच सप्रेम भेट देतो. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. 1 बाटली पाणी काढायला 20 फूट डोर लागते, तर अर्धी बाटली पाणी काढायला किती फूट डोर लागन? 10. तुझ्या सत्कारच करतो. त्या सत्कार काऊन केला? तू उत्तर चुकीचं दिलं. पण तू 7व्या वर्गात असताना 10 फुटावर आहे. तू येते 10व्या वर्गापर्यंत 20 फुटावर. चांगली आहे. मी आता इथं कीर्तन करतो. मी कुठं कीर्तन शिकायला नाही गेलो जी. माझ्या घरी प्रार्थना होती. मी लहानपणापासून भजनात जाऊ. एक दिवस सत्यपाल महाराजाची शिडी पाहिली, आणि ते शिडी पाहून मला असं वाटलं आपणही अशा खंजेऱ्या वाजवल्या पाहिजे. तेव्हा आपली परिस्थिती तशी नव्हती, कारण गरीबी. हजारों मददगार मिलते हैं, काम के चंग मिलते हैं, और बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. मग एक दिवस मी त्या परिस्थितीतून मार्ग काढला. मी खंजिरी विकत आणली. एका खंजिरीनं होय नाही. मग मी माझ्या घरचे टिफिनचे डब्बे, प्लेट, माठ जे भेटन ते वाजवत जाऊ. माझ्या घरचे लोक तर म्हणे पोट्ट बयाडच झालं म्हणे. पण कला कशी तयार होते पहा बरं. कलेले काही हे नाही. म्हणून प्रार्थना आहे, तुमच्या मुलाची ज्याच्यात इच्छा असेल ना त्याच्यात त्याला करिअर करू द्या. कारण ओ भारत देश है मेरा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश. म्हणून हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, त्याच्यात आपला कार्यक्रम. प्रार्थना आहे फक्त संघटित राहा, एकत्रित राहा, आणि महिला मंडळी आपल्या लहान लहान मुलांवर संस्कार चांगले टाका. या लहान लहान लेकरातून उद्याचे शिवाजी घडले पाहिजे. या लहान लहान मुलातून उद्याचे गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, या लहान लहान लेकरातून उद्याचे स्वामी विवेकानंद घडले पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या लहान लहान मुलांवर संस्कार चांगले द्या. संविधानाचा अभ्यास करा, घटनेचा अभ्यास करा. आपले मूलभूत आपल्याला अधिकार माहिती आहे. संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला माहित आहे, पण कर्तव्य माहित नाही ना.
मग आपले कर्तव्य काय आहे, आपण शेजाऱ्याशी कसं वागलं पाहिजे, समाजात वावरताना कसं जगलं पाहिजे. म्हणून प्रार्थना आहे, आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवा. आपण प्रत्येक जण भारतीय आहोत. या भारतीय असण्याचा आपण स्वाभिमान बाळगा. कारण हा देश असा देश आहे, या देशाचं चारित्र्यमान आहे. या देशासारखा देश नाही. का बरं? कारण अमेरिकेतलं एक पोरगा आपल्या भारतातल्या पोराले म्हणे अमेरिका ने इतनी प्रगति की कि हमारे यहाँ शादी ईमेल से होती है. कोण म्हणे? अमेरिकेतलं पोरगा म्हणे भारतातल्या पोराले, हमारे कंट्री ने, हमारे अमेरिका ने इतनी प्रगति की कि हमारे यहाँ शादी ईमेल से होती है. भारतातलं म्हणे तू बयाळास म्हणेल का, तुम्हारे यहाँ शादी ईमेल से होती है लेकिन हमारे यहाँ शादी सिर्फ फीमेल से होती है. कारण चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन. कहता तू कड्या नया जमाना नवनिर्माण करेंगे हम मेरे प्यारे सुंदर भारत पर. दुश्मन की नजर ना लगे. अरे तू सुन, अरे तू सुन, अरे तू सुन. म्हणून प्रार्थना आहे या देशाबद्दल. आम्ही फार भाग्यवान मंडळी आहोत. आपण त्याच देशात जन्म घेतला, त्या ज्या देशामध्ये अशा अनेक संत महापुरुषांनी, जिथं अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक संप्रदायाचे लोक एकत्रित राहतात. म्हणून आपणही आता सर्वांवरती प्रेम करा. आपसामधले मतभेद विसरून जा आणि सतमार्गावर या. तिथं गोंधळी लोक संबळ वाजवतात, तर ते संबळच वाजून पाहिलं खंजिरीवर की आम्ही गोंधळी गोंधळी फुले शाहूची गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी फुले शाहूचे गोंधळी. ग्रामगीतेचे गोंधळी, संविधानाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी राष्ट्रसंताचे गोंधळी. काही वाचते कला आहे. माणसाच्या जीवनात आली तर कला पाहिजे. ज्याच्या जीवनात कला नाही त्याच्या जीवनाचा कल्ला होते. आणि आम्ही स्टेज सकटच लंबे होणार आहोत. पण कोण कधी मरल हे सांगता येत नाही. गॅरंटी आहे का माणसाची? मराचं तर प्रत्येक माणसाला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, मौत की किसके साथ रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. मरा लागते जी माणसाला. पण मराच्या अगोदर असं काही काम करा का मेल्यावर कोणी नाव तर घेतलं पाहिजे. आज एवढ्या वर्षांनी या महापुरुषांचं लोक नाव घेतात. का बरं? कारण हे लोक लोकांसाठी जगले. आपण फक्त स्वतः करता जगलो. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बालीन दाबायदाची खोली. याच्या घरच्या घरातच सुरू राहते की तोरे नैना बडे दगाबाज रे, तोरे नैना बडे दगाबाज रे. कल मिले हाँ कल मिले, हाय कल मिले कि हम का फूल गए आज रे. हाय आता वाच रे, आता